लोकशाही विठ्ठल स्मृती संगीत समारोहाच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो आणि त्याला सुरुवात करतील आमचे काय म्हणूया, आमचे मानस बाबाचे मानस पुत्र आपण असं म्हणूया, आमचे मोठे बंधू आणि दरवेळेस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे बंधू राजनजी गावट हे सुरुवात करतील आणि मग आपण हळूहळू जाहीर करू की पुरस्काराचे मानकरी कोण आहे. नमस्कार. आजच्या या शाळेत या महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्राच्या, म्हणजे मी नेहमीच असं म्हणतो की आपण अनेक तीर्थक्षेत्री जातो, देवाचं दर्शन घेतो, विठ्ठलाच्या पाया पडायला दिंडीने जातो, पण आमचं नशीब थोर होतं की आमचा विठ्ठल सातत्यानं आमच्या बरोबर होता. आणि म्हणून मी नेहमी बाबांना असं म्हणायचो की ते चालतं बोलतं तीर्थक्षेत्र होतं आणि ते आम्हाला ठाई सापडायचं आणि त्यासाठी दिंडीची वारीची कुठे जाण्याची गरज नाही पडली. पण त्याच्या पलीकडे जाऊन हा देव सातत्यानं आमच्या डोक्यावर हात ठेवतात आणि बरं हे देताना त्याने इतकं भरभरून दिलं, स्वतःजवळ काही ठेवलंच नाही. आणि या सगळ्यातून बऱ्याचदा आपण पाहतो की अनेकदा पुढच्या पिढ्या यथायोग्य वारसा घेऊन आल्या तर त्या लोकांना हवे असतात आणि आपण सारेजण पाहताय की नंदेशच्या रूपानं आमचे बाबा पुन्हा एकदा या बदलत्या काळाच्या बरोबरीनं आपल्या साऱ्यांबरोबर आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आजच्या या 14व्या लोकशाही विठ्ठल स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल फाउंडेशनच्या प्रदगंध पुरस्कार 2024च्या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी मनापासून प्रथम स्वागत करतो. आपले आभार मानतो की आता मी जे काही म्हटलं ते जागतं ठेवण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सातत्यानं काम आपण सर्वांनी केलं. कारण कोणा एखादं काम त्याच्या ठिकाणी संपन्न होत असतं, पण ते साकार करण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, रुजवण्याचं काम जर ते यथायोग्य झालं तरच त्या कामाला खरी पावती मिळत असते. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानं केलेलं हे यथायोग्य काम आज हा 14वा पुरस्कार सोहळा साजरा करते. याचं खरं क्रेडिट तुमच्यात आहे. कारण अनेक पुरस्कार सोहळे होतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध नावांनी दिलं जातं, परंतु त्याच वेळेस ते जर योग्य रीतीने लोकांपर्यंत पोहोचलं तर त्याची महती आणि महत्व सुद्धा कळतं. मला अनेकदा, मी साखर क्षेत्रातून आलो, साखर कारखाना संघामध्ये 15-16 वर्ष काम केलं. आणखी एक विठ्ठल मी पाहिला, विठ्ठलराव विखे पाटील. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विठ्ठलराव विखे पाटलांनी ज्या पद्धतीनं आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना त्या उजाड मार्गावर केला होता, थोडीशी मला आमच्या बाबांच्या ठाई ती मेहनत जी होती ना, त्या गावोगाव फिरून त्या सगळ्यातून, आणि सगळ्यात महत्वाचं जातीभेदाच्या भिंतींना छेद देऊन सगळ्या लोकशाहीरांनी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं जे काम केलं ना, त्याला खरंच तोड नाही. कारण अनेकदा आपण बघतो, कारण तिची घाण सगळीकडे पसरले, सगळ्या जाती, धर्म, अमुक तमुक, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकशाहीरांनी काम करताना मात्र मी कुठल्या जातीचं हे नाही पाहिलं. त्यांनी भारत सादर केलं, लढ केली, गवळण केली. आमच्या बाबांनी जी द्रौपदी सादर केली ती अख्ख्या जगात कोण साजरी करू शकत नाही, हा माझा दावा आहे. मग IIT सारखं थिएटर बाबांनी गाजवलं, वॉर आयलंड बाबांनी गाजवलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवलं. बाबांबरोबर मी अनेक दौरे केले, टेम्पोतून आम्ही गेलो. आणि त्याच्यानंतर आजचा जो परडेचा प्रकार आहे ना, हा परडे त्याच दिवशी आपल्याकडे काही नाही राहिलं तरी चालेल, पण आपल्या बरोबरच्या सगळ्यांना तो परडे पोहोचला पाहिजे याची काळजी बाबांनी घेतली. आणि हे सगळं करताना आमचं हे तीर्थक्षेत्र कधी किती मोठं झालं ते कोणालाच कळलं नाही. आपण सगळेजण या दिंडीचे वारकरी आहोत. आपण साऱ्यांचं सहकार्य आम्हाला नेहमी मिळत राहिलं, म्हणून हे होत राहिलं.
आणि याच्या पुढे देखील अशाच पद्धतीनं खूप चांगलं होत राहील, आपलं सहकार्य आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा करतो. आणि मी वहिनींना सांगतो की आपण या पुढचं उत्पादन करा. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर गुड आफ्टरनून व्हायची आहे, अजून 15 मिनिटं आहेत. मी सरिता नंदेश उमप आणि मी विठ्ठल उमप यांची सून, आणि फार अभिमान वाटतो त्या घरात मी गेली आणि त्या घरातून मला भरपूर काही शिकायला मिळालं. आता आपण आलो आहोत आज संगीत महोत्सवाबद्दल बोलायला, पण त्याच्या अगोदर विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना कशामुळे झाली आणि ह्याच्यासाठी आम्ही बोलू की ह्याचे प्रेरणास्थान आमचे बाबाच होते, माझे सासरे. त्यांनी कळत न कळत खूप छोटी मदत करत असायचे आणि ते आम्ही जसे जसे आम्ही मोठे होत गेलो आणि आम्हाला कळत गेलं तसं बाबा गेल्यानंतर 2010 नंतर नंदेशच्या मनात हे आलं की हे कुठे जे कार्य त्यांनी सुरू केलं होतं ते कुठे थांबायला नको, आणि हे जे कार्य आहे छोटा म्हणजे खालीचा वाटा का होईना, छोटा हाती काही करता येऊ शकतं का, त्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि 2012ला आम्ही विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना केली आणि आज जे तिघं आम्ही आहोत तो त्या दिवशी आम्ही स्थापन केलेला आम्ही सदस्य आहोत, तिघं जण. नंदेश अध्यक्ष आणि आम्ही दोघं ट्रस्टी आहोत. आणि विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना झाली आणि तिथपासून ते आतापर्यंत आम्ही असे भरपूर प्रयोजन केले आहेत. आपण असं म्हणणार नाही किंवा हे चुकीचं ठरेल, नंदेश सदैव म्हणतो की आपण मदत नाही करत, आपण सहकार्य करतो. कारण त्यांनी केलेलं जे काम आहे किंवा जे ते करतात कोणी, मग ती मुलींना स्कॉलरशिप असो, कॅन्सर पेशंटना मदत असो, कोविड काळात कलाकारांपासून बॅकस्टेज आर्टिस्ट पासून मला वाटतं नंदेशीगण वाड्या मुकाड्याला पण गेला होता, आदिवासी लोकांना पण त्यांनी मदत केली होती, लोककलाकारांना पण त्यांनी मदत केली होती. आणि हे सगळं माध्यम विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे आम्ही करतो. हे परत बाबांचं जे स्वप्न आहे तेच पुढे घेऊन जाण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतो. आणि याच्यातूनच आम्ही गर्ल चाइल्ड, कॅन्सर पेशंट, कलाकार असे इव्हन मला असं वाटतं स्केटिंगसाठी पण काहीतरी नंदेशने खूप अगोदर मदत केली होती. त्या मुलाने सिंगापूरमध्ये त्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी एक पारितोषिक पण मिळवलं होतं. असे असंख्य म्हणतात आपण फाउंडेशन तर्फे काम आम्ही करतो आहोत. अजून भरपूर करायचं आहे, हे आता फक्त सुरुवात आहे. पण ह्याची आम्ही स्थापना 2012 पासून आतापर्यंत केली आहे आणि आम्ही असंख्य लोकांना सहकार्याचं एक छोटंसं का होईना मदतीचा हात आम्ही दिलेला आहे. ह्याच्या पुढचा आपला जो महत्वाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी नंदेशला सांगेन की तू त्याचं आचरण करावं आणि पुढे न्यावं. धन्यवाद. पत्रकार मित्र मंडळी आज इथे आली आहेत आणि दरवेळेस जसं दादा म्हणाले की दरवेळेसच तुमचा मोलाचा सहभाग या पुरस्कारासाठी असतो. आणि बाबांचे चाहते तुम्ही सगळे आहात, म्हणजे तुम्ही पत्रकार आहात पण तुम्ही एका विठ्ठल उमप सारख्या मोठ्या कलाकाराचे ज्याला मलाही अभिमान आहे, ज्या माणसाचा मी बाबा म्हणून कमी वावरलो पण त्याच्याबरोबर सहकलाकार म्हणून जास्त वावरलो. तर मी तुमच्यातलाच आहे, एक बाबाचा चाहता आणि त्याच्याबरोबर वावरणारा. तर बाबा जो आहे हा संगीत नाटक अकादमी प्राप्त, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कलाकार आहे. आणि त्या व्यक्तीचा हा पुरस्कार जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याची गरिमा किंवा त्याचं जे महत्व आहे, महात्म्य ते किती टिकलं पाहिजे किंवा किती लोकांपर्यंत राहिलं पाहिजे. कारण बाबा हा सदैव कलेवर प्रेम करणारा होता, त्याचं पावित्र्य टिकवणारा होता आणि सर्वांना सन्मानानं वागवणारा होता. तर त्या सन्मानानं वागवणाऱ्या मंडळींचा आणि ज्यांनी कलेच्या क्षेत्रात, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात ज्यांनी हा मृदगंध पसरवलाय त्या सगळ्या व्यक्तींचा आपण थोड्या बहुत प्रमाणे, कारण एकत्र आपण सगळ्यांनाच पुरस्कार देऊ शकत नाही प्रत्येक कॅटेगरीमध्ये. मागच्या वेळेस मला हे आले होते, प्रश्न आले होते, तुम्ही यांना देऊन बघा, तुम्ही त्यांना द्या. तर होतंय काय की सल्लागार समिती आणि आम्ही असलो तर आम्हाला सगळ्या या गोष्टींना लक्षात घेऊन प्रत्येकाची निवड जशी आपण सगळ्या सिनेमांमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये होते त्याचप्रमाणे ही निवड झालेली असते. आणि दरवर्ष
हे प्रत्येक व्यक्तींना आम्ही बोलावून त्यांचा सन्मान आणि विठ्ठल मृदगंध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो. तर बाबांच्या या पुरस्काराला आपण इथे आलात, आपण आता नावं जाहीर करूया आणि कोण परफॉर्म करणार आहेत या पुरस्कारासाठी आणि कोण पाहुणे असणार आहेत तेही आपण आता इथे जाहीर करणार आहोत. मी